Good morning everyone. In last lecture we have seen Rutherford's model of an atom in detail. Also we have seen Goldpoint experiment. In that experiment we have seen how the alpha particles strikes on the gold foil and how the alpha particles scatters and detected by the screen. In this lecture we will see distance of closest approach. In this figure, for the understanding of distance of closest approach, just see this figure. This is the alpha particles strikes on the gold foil atom. This is the atom. When suppose alpha particles strikes on this atom, some particles are going straight, some particles are deflected by some angle, and some particles strikes on this positively charged region. We call this, according to Rutherford model, this region is called as nucleus having positively charged. When the alpha particle strikes on this, gets bounded back. तर आता इथे काय बघायचं आपल्याला, तर हे का बाउंड होत आहेत, बाउंड बॅक का होत आहेत हे बघायचं आपल्याला या लेक्चरमध्ये. आणि डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच म्हणजे काय ते तुम्हाला सांगते मी. ज्यावेळेस अल्फा पार्टिकल स्ट्राईक होत आहेत ह्या गोल्ड फॉईलवरती म्हणजेच ॲटमवरती, अल्फा पार्टिकल स्ट्राईक होत आहे म्हणजेच काय मूव्ह होत आहेत. अल्फा पार्टिकलला कायनेटिक एनर्जी आहे. अल्फा पार्टिकल लाईट असतो, हेवी असतो, एनर्जी असते जास्त त्याला. मग तेवढ्या हा एनर्जीनं ज्यावेळेस हा या ॲटमवरती तो स्ट्राईक होईल त्यावेळेस काय होत आहेत, त्याच मोठ्या फोर्सनं ते काय होत आहेत, अल्फा पार्टिकल्स बाउंड बॅक होत आहेत. म्हणजेच काय, सपोज सपोज एक वॉल आहे, वॉल, आणि त्याच्यावरती आपण बॉल मारल्यानंतर काय होतं, तो बॉल आपण मारला की तो लगेच माघारी येतो त्याला धडकून, बरोबर. मग त्याच पद्धतीनं जी वॉल आहे ती म्हणजेच हा न्यूक्लियस आहे, आणि अल्फा पार्टिकल म्हणजे काय, त्या बॉलसारखे आहेत. ज्यावेळेस बॉल एखाद्या वॉलवरती आदळतो त्यावेळेस काय होतात, तो लगेच बॅक येतो. म्हणजेच काय होतो, इथं असणारा जो फोर्स आहे तो या अल्फा पार्टिकलच्या फोर्सपेक्षा काय असतो, जास्त असतो. म्हणजेच काय, अल्फा पार्टिकलवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, न्यूक्लियसवरती सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह ऑलवेज रिपल्शन असतं. म्हणजेच याच्या फोर्सपेक्षा, म्हणजे अल्फा पार्टिकलच्या फोर्सपेक्षा न्यूक्लियसचा असणारा फोर्स जो आहे, फोर्स ऑफ रिपल्शन, खूप जास्त असतो. म्हणजे तेवढ्याच जास्त फोर्सने ते काय करतो, त्या अल्फा पार्टिकलला काय करतो, माघारी पाठवतो. त्यालाच म्हणतो आहे आपण. मग आता हे कन्सेप्ट समजल्यानंतर आपल्याला बघायचं डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. आता बघा, अल्फा पार्टिकल आहेत, मूव्ह होत आहेत विथ सम कायनेटिक एनर्जी. ज्यावेळेस या न्यूक्लियसच्या जवळ येतील कुठल्या तरी एका पॉईंटला, कुठल्या तरी एका डिस्टन्सला, तर ही कायनेटिक एनर्जी आहे ह्या अल्फा पार्टिकलची काय होते, झिरो होते. काय होते, झिरो. आणि मग काय होतं, त्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर पोटेन्शियल एनर्जीमध्ये होतं. काय सांगितलं मी, द डिस्टन्स ॲट विच, डिस्टन्स कुठलं आहे, तर या न्यूक्लियसच्या जवळचं कुठलं तरी अगदी जवळचं, ॲट दिस डिस्टन्स कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल बिकम्स झिरो अँड इट होल कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इन टू द पोटेन्शियल एनर्जी. आणि ते जे डिस्टन्स आहे त्याला आपण डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच, इट्स डिनोटेड बाय लेटर आर, डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. सो by using mathematical formula we can see here how the kinetic energy is converted into the potential energy. This is the initial kinetic energy. What? This is the initial kinetic energy of alpha particle is going converted into the potential energy. At this distance, distance is called as what? At this distance is called as distance of closest approach. This is the formula. When suppose this is the formula, we can calculate it by using the Coulomb's law. We know that F is directly proportional to the Q1 Q2 divided by R square. This is the Coulomb's law.
Okay, and this proportionality constant we can remove, and we call this beta. What is beta? Is the Coulomb's constant having value 1 upon 4 pi epsilon naught q1 q2 divided by r square. What is q1? The charge on first particle. This is the one charge, this is second charge q2, and distance between these two charges is r. Okay, q1 is charge on this particle q2 is charge. Okay, if charge on this particle is positive, charge on this particle negative, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नेहमी काय असतं? चार्ज आहे एका पार्टिकलवरती असणारा Q1 Q2, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह नेहमी काय असतं? अट्रॅक्शन असतं, अपोजिट चार्जेस attracted and same charges repulse each other. Okay, according to this formula we can calculate this formula. This is the initial kinetic energy of alpha particle. This initial kinetic energy gets converted into the potential energy. This is 1 upon 4 pi epsilon naught means what? Coulomb's constant beta. What is Z? ZE 2. आता आपण बघूया इथं Z काय आहे, E काय आहे. ओके, आता हा फॉर्म्युला आहे, कुठल्या फॉर्म्युलावरून काढला तर या. तर आता Q1 Q2 आहे तर चार्ज आहे, कशाचा? दोन ऑब्जेक्टमधला असणारा चार्ज, म्हणजे एक चार्ज आहे, इथला एक चार्ज, हा दुसरा चार्ज, बरोबर. आता इथं काय आहे, कुलोम्समध्ये काय होतं दोन चार्जमध्ये अट्रॅक्शन आहे किंवा रिपल्शन आहे. आता इथं काय आपण बघतोय, इथं सुद्धा दोन सेम चार्जेस आहेत, एक अल्फा पार्टिकलचा चार्ज आणि न्यूक्लियसचा चार्ज. दोघांमध्ये काय आहे, दोघं सेम चार्ज असल्यामुळे रिपल्शन आहे. म्हणून इथं बघूयात आपण चार्ज ऑन अल्फा पार्टिकल किती आहे. मी सांगितलं मागच्याच लेक्चरला, तर चार्ज ऑन अल्फा पार्टिकल किती असतं, 2e. and charge of nucleus तो असतो ZE. what is Z? ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट ॲटम. कुठला ॲटम तुम्ही घेतला आहे तर गोल्ड असेल तर किती ॲटॉमिक नंबर असतो त्याचा? 79. ओके, E इज चार्ज ऑन दॅट न्यूक्लियस. आता मग आपण काय करूया, हे R म्हणजे काय आहे, R म्हणजे काय आहे तर डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. म्हणजे काय, या डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल गेट्स कन्वर्टेड इन टू द पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच कायनेटिक एनर्जी 0 होते आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, पोटेन्शियल एनर्जीमध्ये. ते जे डिस्टन्स असतं त्याला आपण डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच म्हणतो. म्हणजेच इथं हे जे डिस्टन्स आहे R, कशामधलं डिस्टन्स, या दोन चार्जमधले असणारं डिस्टन्स R आहे, बरोबर. आता हे जे कॅपिटल R आहे ते कशामधलं डिस्टन्स आहे, तर अल्फा पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ज्या पॉईंटला 0 होते, ज्या डिस्टन्सला 0 होते, तिथून कुठलं डिस्टन्स आहे ते न्यूक्लियसपर्यंत असणारा डिस्टन्स म्हणजेच R आहे. त्यालाच आपण डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच म्हणतो आहे. आणि मग इथं आपण यूज करतो या फॉर्म्युल्यावरून. आता तर या फॉर्म्युल्यावरून कसं कॅल्क्युलेट करायचं डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच? सिम्पल मॅथमॅटिकल फॉर्म्युला वी कॅन यूज हिअर. R, जर आपल्याला R कॅल्क्युलेट करायचं तर काय होते, R इकडे येईल R, आणि मग काय कॅल्क्युलेट करतो आहे आपण, काय येईल, 2ZE² डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट, आणि कायनेटिक एनर्जी, इनिशियल कायनेटिक एनर्जी आपण इथं लिहू शकतो. असा हा फॉर्म्युला आहे. अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. फॉर दिस फॉर्म्युला वी हॅव मस्ट नो atomic number of that atom, charge on alpha particles, and also the initial kinetic energy. By using these known quantities we can calculate the distance of closest approach. आता कायनेटिक एनर्जी सर सपोज किती असेल, इनिशियल कायनेटिक एनर्जी 7.7 जर मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल तर
आता हे इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. कायनेटिक एनर्जी आपण इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये पण मेजर करतो किंवा जूलमध्ये पण मेजर करतो, बरोबर. मग ज्यावेळेस एखादी कायनेटिक एनर्जी म्हणजेच अल्फा पार्टिकलची कायनेटिक एनर्जी जर 7.7 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल आणि त्याचं कन्वर्जन जर आपल्याला जूलमध्ये करायचं असेल, इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्वर्जन जूलमध्ये करायचं असेल, तर त्याला आपण काय करतो 7.7 इंटू 1.6 इंटू 10⁻19 ने मल्टिप्लाय करतो आणि मग मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचं जे आन्सर येतं ते जूलमध्ये येतं. म्हणजेच ते काय येईल, ह्याला मल्टिप्लाय करून 1.2 इंटू 10⁻12 जूल. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन होलचं कन्वर्जन जूलमध्ये करताना आपण काय करतो, या फॅक्टरनं काय करतो, मल्टिप्लाय करतो. आणि 1/4 पाय एप्सिलॉन नॉट काय आहे हे लक्षात आलं. काय झालं, जूलमध्ये काय झालं, कन्वर्जन झालं. कशाचं जूलमध्ये कन्वर्जन केलं आपण बघा इथं. कशाचं कन्वर्जन, इलेक्ट्रॉन होलचं कन्वर्जन जूलमध्ये आपण केलं आहे. ते झालं. आता काय करूयात आपण, व्हॅल्यू आपण बघूया. कशाची व्हॅल्यू, तर 1/4 पाय एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू किती असते, 1/4 पाय एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू बघितलं आहे आपण एफ वायला असताना, एफ वायच्या क्लासमध्ये 9 इंटू 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर मग या ज्या व्हॅल्यू, ज्या सगळ्या आपल्या कुठल्या व्हॅल्यू 1/4 पाय एप्सिलॉन नॉटची जी व्हॅल्यू आहे कायनेटिक एनर्जी जी आपण जूलमध्ये कॅल्क्युलेट केलेली आहे, तर तिचं कन्वर्जनसुद्धा आपण काय करूया, कन्वर्जन केलेले जे काही व्हॅल्यूज आहेत ते आपण या फॉर्म्युल्यामध्ये काय करूया, पुट करूया. पुट केल्यानंतर जे काही आन्सर येते बघा, आरचं काय 9 10⁹ कशाची व्हॅल्यू आपण टाकली इथं, वन पॉईंट 4 एप्सिलॉन नॉटची जी व्हॅल्यू आहे, 1/4 पाय एप्सिलॉन नॉटची जी व्हॅल्यू आहे इथल्या, जी काय असेल ती 9 इंटू 10⁻9 आहे, बरोबर. आता काय करायचं आहे आपल्याला, अजून कशाची व्हॅल्यू पुट करायची, तर या फॉर्म्युल्यामध्ये अजून काय दिसते आपल्याला, तर झेड किती आहे, झेड ई स्क्वेअर म्हणजेच काय आहे, चार्ज ऑन न्यूक्लियस. किती असतो चार्ज ऑन न्यूक्लियस, जो काही प्रोटॉनचा चार्ज असतो, प्रोटॉनवरती असणारा चार्ज असतो तेवढा चार्ज न्यूक्लियसवरती असतो. म्हणजेच तो चार्ज किती असतो, 1.6 इंटू 10⁻19, बरोबर. झेड ई तर बघितलं का, झेड ई कशावरती असणारा चार्ज आहे, तर कशावरती असणारा चार्ज आहे तो न्यूक्लियसवरती. न्यूक्लियसवरती किती चार्ज असतो, जेवढा प्रोटॉनवरती चार्ज तेवढाच कशावरती चार्ज असतो, न्यूक्लियसवरती. म्हणून आपण हे घेतलं झेड ई आणि त्याचा स्क्वेअर, बरोबर. झेड ई स्क्वेअर म्हणतोय ना आपण इथं, म्हणून स्क्वेअर घेतला, ई स्क्वेअर आहे म्हणून काय आहे, ई स्क्वेअर. झेड आहे तसाच ठेवला, कुठलाही ॲटम आपण इथं कन्सिडर करू शकतो, कुठलाही ॲटम, फक्त गोल्ड नाही, कुठलाही ॲटम आपण कन्सिडर करू शकतो, म्हणून झेड साईडलाच ठेवायचा. आणि काय आहे खाली इथं, कायनेटिक एनर्जी किती आहे, तर कन्वर्जन केलेलं आहे 7.7 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्वर्जन जूलमध्ये केलेलं आहे. ती किती व्हॅल्यू आहे, 1.2 10⁻12, बरोबर. आता मग कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला हे मिळतं आहे, आपल्याला आन्सर 3.8 इंटू 10⁻16 आणि झेड ते जे काय असेल आन्सर ते मीटरमध्ये असेल. झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे. आता इथं आपण ॲटॉमिक नंबर कशाचा घेतो आहे, गोल्डचा. मग तो किती असतो, 3.8 इंटू 10⁻19. झेड म्हणजे काय आहे, ॲटॉमिक नंबर ऑफ गोल्ड. मग कुठलाही ॲटम तुम्ही इथं कन्सिडर करू शकता. मग ॲटॉमिक नंबर आहे झेड गोल्डचा 79, बरोबर. आणि मग इथं जर 79 मल्टिप्लाय केलं तर त्याचं आन्सर येते 3 इंटू 10⁻14 काय येतं आहे, -14 मीटर. दिस इज द आर, डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच.
Okay, by using this formula we can calculate the distance of closest approach. आता बघा, रेडियस ऑफ गोल्ड न्यूक्लियस इज लेस दॅन 3 × 10⁻14. म्हणजेच काय आहे, जर सपोज तुम्ही गोल्ड ॲटम घेतला आणि त्या ॲटमची जर रेडियस आपण बघितली अकॉर्डिंग टू द रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल, तर ती जी रेडियस असते ती किती आहे आपण बघितलं बघा, 3 × 10⁻14 मीटर. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. किती आहे रेडियस ऑफ दॅट न्यूक्लियस वेन द गोल्ड ॲटम इज यूज्ड, देन द रेडियस इज, this is the distance of closest approach. We also call this the radius of nucleus. R is equal to 3 × 10⁻14. Okay. After this we can see new topic, new point in this chapter. This is the electron orbits. Okay. Electron orbits. New point after the Rutherford model of an atom. Okay. In this point we will consider actual atom according to the Rutherford model. Suppose this is the atom. Okay. According to the Rutherford, an atom is tiny, massive, positively charged nucleus. This is the positively charged nucleus according to the Rutherford model of an atom, and electrons are revolving around this nucleus in empty space. Okay, but this atom is electrically neutral. म्हणजेच काय की जेवढा चार्ज इलेक्ट्रॉनवरती आहे तेवढाच चार्ज प्रोटॉनवर न्यूक्लियसवरती असतो, म्हणून आपण त्याला म्हणतो ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सपोज दिस इज द ॲटम, दिस इज द न्यूक्लियस हॅविंग चार्ज प्लस ई. ओके, अँड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड दिस इन एम्प्टी स्पेस. त्यालाच आपण म्हणूया प्रोटॉन. आणि सपोज हा इलेक्ट्रॉन आहे. ओके, कुठेही या एम्प्टी स्पेसमध्ये इलेक्ट्रॉन जर रिव्हॉल्व होत असतील तर हा एक इलेक्ट्रॉन आपण कन्सिडर करूया. त्याच्यावरचा चार्ज असणारा इलेक्ट्रॉनवरती चार्ज कुठला असतो आपल्याला माहिती आहे, निगेटिव्ह चार्ज असतो ना इलेक्ट्रॉनवरती. ओके, प्रोटॉनवरती असणारा चार्ज कुठला आहे, म्हणजेच न्यूक्लियसवरती असणारा चार्ज प्लस. जर आता हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असेल, सपोज एम्प्टी स्पेसमध्ये रिव्हॉल्व होत असेल, तर त्याच्यावरती असणारा चार्ज मायनस ई आहे, प्रोटॉनवरती असणारा चार्ज प्लस ई आहे. पण प्रोटॉन आहे तो काय आहे, इथं रेस्ट पोझिशनला आहे, तो मूव्ह नाही होत. त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहे, त्याच्यावरती चार्ज असते आहे मायनस ई. आता प्रोटॉनवरती असणारा पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजेच न्यूक्लियसवरती असणारा चार्ज प्लस आहे, आणि इलेक्ट्रॉनवरती असणारा चार्ज आहे निगेटिव्ह. म्हणजेच ह्या दोघांमध्ये कुठला फोर्स असेल तर ॲट्रॅक्टिव्ह फोर्स. बरोबर, कुठला फोर्स आहे, ॲट्रॅक्टिव्ह फोर्स. म्हणजेच ज्यावेळेस ॲटम म्हणजे ॲटम आपण कन्सिडर केला आणि न्यूक्लियसभोवती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतील तर तिथं दोन फोर्सेस प्रेझेंट असतात, वेगवेगळ्या प्रकारचे. दोन फोर्सेस म्हणजे कुठले कुठले, तर एक सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर पाथ. म्हणजे जर सर्क्युलर मूव्ह होत असेल इलेक्ट्रॉन कशाभोवती, या न्यूक्लियसभोवती, तर असणारा जो फोर्स आहे त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. बरोबर, सेंट्रिपिटल फोर्स कुठं कुठं प्रेझेंट आहे, वेन ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन. ओके, जिथं जिथं सर्क्युलर मोशन असते तिथे तिथं सेंट्रिपिटल फोर्स प्रेझेंट असतो. म्हणजेच कुठं कुठं असेल, फॅन फिरतोय आपला, बरोबर, फॅन आहे. जिथं जिथं सर्क्युलर मोशनमध्ये एखादा ऑब्जेक्ट जर रिव्हॉल्व होत असेल तर त्याला तिथं प्रेझेंट काय असतो, सेंट्रिपिटल फोर्स. इथंसुद्धा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसभोवती सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय, त्यामुळे तिथंसुद्धा प्रेझेंट कुठला फोर्स आहे तर सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर.
आणि अजून कुठला फोर्स प्रेझेंट आहे, कशामध्ये प्रेझेंट आहे, तर पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या न्यूक्लियसवर जो काय चार्ज आहे पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नेहमी कसला फोर्स असतो, अट्रॅक्टिव्ह. म्हणजे कुठले कुठले फोर्स येतात बघा, या दोघांमध्ये असणारा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, त्याच्यामुळे येणारा फोर्स कुठला आहे, तर त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे आपण कुलॉम्स लॉमध्ये कसं बघतो, दोन चार्जर असतील बरोबर, Q1 Q2 जर असेल, एकावरती पॉझिटिव्ह चार्ज दुसऱ्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं बरोबर का. आणि मग इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आहे इलेक्ट्रॉनचा, तर दोघांमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल त्यालाच आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असंही म्हणू शकतो. म्हणून ज्यावेळेस एखादा ॲटम असतो तिथं दोन प्रकारचे फोर्सेस प्रेझेंट आहेत. एक तर सेंट्रिपिटल फोर्स, त्याला आपण नोटेशन FC देऊया, mv² डिवायडेड बाय r झालेलं आहे आपल्याला हे. आता इथं काय v वेलॉसिटी, कशाची वेलॉसिटी, इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी. विथ दिस वेलॉसिटी, पर्टिक्युलर वेलॉसिटी, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड दिस न्यूक्लियस. मास इज what is m is the mass of electron, r is the distance between nucleus and electron. And also here also present the force, electrostatic force of attraction in between nucleus and electron. This electrostatic force we can denoted by Fe. तो कसा असेल तर 1/4πε0 या फॉर्म्युल्यावरून काढला. 1 कुठल्या फॉर्म्युल्यावरून, तर अकॉर्डिंग टू द कुलोम्स लॉ Q1 Q2 डिवायडेड बाय r², 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय r² या फॉर्म्युल्यावरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बीटा हा कुलोम्स कॉन्स्टंट आहे. मग चार्ज कशावरती चार्ज आहे, तर असणारा चार्ज प्रोटॉनवरती असणारा चार्ज आणि इलेक्ट्रॉनवरती असणारा चार्ज, दोघांवरती असणारा चार्ज E आहे, म्हणून E² आपण इथं लिहूया डिवायडेड बाय r². r म्हणजे काय आहे, डिस्टन्स बिटवीन, डिस्टन्स कशामधला असणारा डिस्टन्स आहे, तर इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसमधला असणारा डिस्टन्स आहे r. वेलॉसिटी आहे इलेक्ट्रॉनला, किती वेलॉसिटी, v एवढ्या वेलॉसिटीनं हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो आहे. मग जर सपोज आयडियली आपण कन्सिडर केलं आणि एखादा ऑर्बिट जर स्टेबल असेल, द कंडिशन ऑफ फॉर स्टेबल ऑर्बिट म्हणजे काय होतं, जेव्हा हे दोन फोर्सेस म्हणजे कुठले फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हे दोन्ही फोर्स ज्यावेळेस बॅलन्स होतात तर आणि तरच हा इलेक्ट्रॉन काय होऊ शकतो, या न्यूक्लियस भोवती फिरू शकतो. म्हणजेच काय, इथं दोन्ही फोर्स कसे असतात, बॅलन्स्ड. म्हणजेच काय, बॅलन्सिंग कंडिशन काय असते फोर्सची, कुठले फोर्स इक्वल असतील, FC इज इक्वल टू FE. म्हणजेच काय, दिस इज द कंडिशन फॉर स्टेबल ऑर्बिट. म्हणजेच काय, हे दोन्ही फोर्सेस काय असतात, बॅलन्स्ड असतात. म्हणजेच काय, जर हे फोर्स बॅलन्स्ड नसतील तर इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरू शकणार नाही. म्हणून हे जी कंडिशन असते बॅलन्स्ड म्हणजे स्टेबल ऑर्बिटची कुठली कंडिशन, तर हे दोन्ही फोर्सेस काय असतात, इक्वल असतात, तर आणि तरच इलेक्ट्रॉन या न्यूक्लियस भोवती फिरतो. म्हणजेच ही कंडिशन आहे. दिस इज द कंडिशन फॉर स्टेबल ऑर्बिट. FC इज इक्वल टू FE. व्हॉट इज FC, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू द फोर्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणून मग आपल्याला माहिती आहे बघा, हे इक्वेशन नंबर 1 असेल, हे इक्वेशन नंबर 2. FC इज इक्वल टू FE म्हणजेच mv² डिवायडेड बाय r इज इक्वल टू 1/4πε0 E² डिवायडेड बाय r². बरोबर. आता वेलॉसिटी आहे इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी, तर ती असते v इज इक्वल टू E. आता हा फॉर्म्युला ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे, तो डायरेक्ट घेतलेला आहे आपण इथं. त्याची ही वेलॉसिटी आहे 4πε0 mr. ही जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी आहे इलेक्ट्रॉनची. E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे, ε0 परमिटिव्हिटी आहे. कुठल्या स्पेसमध्ये आपण हा ॲटम ठेवलेला आहे म्हणजे कुठल्या मीडियममध्ये, त्याची असणारी परमिटिव्हिटी ε0. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेसमध्ये ॲटम असेल तर त्याची 1 असते. दुसऱ्या कुठल्या एखाद्या मीडियममध्ये ठेवलेलं असेल, एअर व्हॅक्यूम काय असेल ते, फ्री स्पेस म्हणजे एअर व्हॅक्यूम मीडियम असतं, ते माहिती आहे आपल्याला. आणि मास आहे, कशाचं मास आहे, इलेक्ट्रॉनचा असणारा मास. r म्हणजे रेडियस आहे बिटवीन द टू पार्टिकल्स. आणि मग
माहिती आहे आपल्याला कायनेटिक एनर्जी किती असते, तर 1/2 mv². बरोबर. कशाची कायनेटिक एनर्जी? इलेक्ट्रॉन. मूव्ह कोण होतं? इलेक्ट्रॉन. स्टेबल कोण आहे? तर न्यूक्लियस. म्हणजेच कायनेटिक एनर्जी कोणाची असणार आहे इथं? इलेक्ट्रॉनची. ती किती असेल? सपोज 1/2 mv² माहिती आहे आपल्याला. आणि जर पोटेन्शियल एनर्जी आपण जर बघायचं झालं तर किती असेल? -e² डिवायडेड बाय 4πε0r. ही पोटेन्शियल एनर्जी आहे. आणि टोटल एनर्जी आपल्याला जर काढायची असेल तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असते. तर इथे किती आहे? कायनेटिक एनर्जी आहे ही, आणि ही पोटेन्शियल एनर्जी आहे. इथं मायनस साईन आहे ना. कशावरती मायनस साईन आहे? तर इथलं पोटेन्शियल एनर्जी. कशावरती पोटेन्शियल एनर्जी आहे? कशाची आहे? तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. जर दोघांची मग आपण ॲडिशन केली, टोटल टोटल एनर्जी काढली आहे, कशाची एनर्जी आहे? तर ती ॲटमची एनर्जी आहे. E= किती आहे? तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी आपण ॲड करतो. हे कायनेटिक एनर्जी किती आहे? mv² डिवायडेड बाय r ही. आणि हे काय आहे? पोटेन्शियल एनर्जी. महत्त्वाचं काय आहे इथं? दोन फोर्सेस आहेत प्रेझेंट इथं ॲटमचे, ॲटममध्ये असणारी इलेक्ट्रॉन ऑर्बिट्समध्ये. ते समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. महत्त्वाचे दोन फोर्सेस, एक सेंट्रिपिटल फोर्स आहे, दुसरा फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा फोर्स कुठं आहे? हा प्रेझेंट फोर्स कुठं असतो? फोर्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन भोवती असणारा जो फोर्स आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर पाथ. तर तो असणारा जो असणारा फोर्स आहे त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. अशा प्रकारे आपण त्याची टोटल कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो ॲटमची कुठल्याही. बरोबर. आता बघा, ही mv² डिवायडेड बाय r आहे. बरोबर. ही काय आहे? कायनेटिक एनर्जी आहे. तर इथं टोटल एनर्जी काय झाली आपली? बघा आता इथं ही एनर्जी आहे. बरोबर. mv² r ची व्हॅल्यू इथं आपण कॅल्क्युलेट केली. बघा किती आहे mv² ची व्हॅल्यू? एवढी आहे. मग ती जर व्हॅल्यू आपण इथं पुट केली तर काय इक्वेशन येते बघूया टोटल एनर्जीचं. बघूयात का इथं? E= mv² ची व्हॅल्यू, mv² डिवायडेड बाय r ची व्हॅल्यू इथं आहे. किती आहे इथं व्हॅल्यू? 1/4πε0 e² डिवायडेड बाय r² मायनस e² डिवायडेड बाय ह्याची आहे तशीच ठेवूया ॲज इट इज 4πε0 r. मग आता बघा इथं हे बघा, जरा घरी सॉल्व करा. तर इथं बघूयात आपण. ही एनर्जीचं इक्वेशन आहे. इथं 8 आहे. 8 सपोज. आता बघा, अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड मॉडेल ऑफ एन ॲटम, अकॉर्डिंग टू क्लासिकल मेकॅनिक्स, classically
आता आपल्याला दोन प्रकारचे इथं सिस्टीम बघायचे आहेत, म्हणजे क्लासिकली आणि क्वांटम मेकॅनिकली. जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असेल तर इन सर्क्युलर पाथ अराउंड द न्यूक्लियस, सपोज एखादा ॲटम आहे. आता इथं जो ॲटम आपण काय म्हणलं की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो आहे न्यूक्लियस भोवती इन एम्प्टी स्पेस. मग एम्प्टी स्पेस म्हणजे काय, तो कुठंही आणि कुठल्याही पाथमध्ये. आता इथं सपोज आता अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी ही चार्ज्ड बॉडी आहे. म्हणजे काय आहे, न्यूक्लियसवरती चार्ज आहे पॉझिटिव्ह, आणि चार्ज्ड बॉडी भोवती जर निगेटिव्हली चार्ज्ड एखादा पार्टिकल फिरत असेल, म्हणजे इलेक्ट्रॉन जर फिरत असेल आणि तो स्पायरल पाथमध्ये फिरतो. कसा फिरतो, स्पायरल पाथमध्ये. स्पायरल पाथमध्ये म्हणजे कसा, असा. म्हणून हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो आहे, त्याची ही पाथ आहे. स्पायरल पाथमध्ये काय होतो, इलेक्ट्रॉन जर रिव्हॉल्व होत असेल तर स्पायरल पाथमध्ये फिरलं तर बघा तो असं रिव्हॉल्व होत 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 कुठे येतो आहे, जवळ न्यूक्लियसच्या जवळ आहे. म्हणजेच काय, हा इलेक्ट्रॉन काय होतो, जर सपोज फिरत 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 येऊन स्पायरल पाथमध्ये जर आला आणि डायरेक्ट तो कशावरती स्ट्राईक होतो आहे, बघा स्पायरल पाथमध्ये कसा असतो, कशावरती स्ट्राईक होतो तर न्यूक्लियस भोवती, न्यूक्लियसवरती स्ट्राईक होतो. म्हणजे सपोज अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी कुठलाही एखादा जर निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल स्पायरल पाथमध्ये फिरत असेल तर तो या स्पायरल पाथमध्ये फिरत फिरत असताना काय करतो, अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी तो काय, जो इलेक्ट्रॉन असेल तो काय करतो, रिव्हॉल्व होत असताना काय होतो, तो इलेक्ट्रॉन जी एनर्जी आहे ती काय करतो, रेडिएट करतो. एनर्जी काय करतो, रेडिएट करतो. म्हणजे काय, बाहेर टाकतो. एनर्जी काय करतो, रेडिएट करतो. किती एनर्जी आहे तर इज इक्वल टू एच न्यू एवढी एनर्जी तो काय करतो, जो काही इलेक्ट्रॉन असेल तो काय करतो, रेडिएट करतो एनर्जी. कधी करतो पण, वाईल रिव्हॉल्विंग अराउंड द while revolving with spiral path the electron radiates energy. This energy is equal to h nu. This concept is according to the electromagnetic theory. According to electromagnetic theory, the accelerating electric charges म्हणजेच काय, सपोज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर पाथ अराउंड द न्यूक्लियस, त्याला आपण ॲक्सेलरेटिंग इलेक्ट्रिक चार्ज म्हणतो आहे. ज्यावेळेस एखादा इलेक्ट्रॉन एखादा चार्ज्ड बॉडी भोवती म्हणजेच काय, न्यूक्लियस भोवती जर फिरत असेल इन स्पायरल पाथ, त्यावेळेस तो काय रेडिएट करतो, एनर्जी. काय करतो, रेडिएट करतो एनर्जी. आणि मग एनर्जी रेडिएट करतो आहे म्हणजे इलेक्ट्रॉनला असणारी एनर्जी इज इक्वल टू एच न्यू आहे. म्हणजेच त्याला आपण फोटॉन एनर्जी असं म्हणतो. ई म्हणजे एनर्जी ऑफ फोटॉन किंवा इलेक्ट्रॉन. E is equal to काय, h is the Planck constant, nu is the frequency of that electron. When this electron revolving around the nucleus, they can radiate the energy. आणि मग एनर्जी रेडिएट करता 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 काय होतं, हा इलेक्ट्रॉन काय होतो, जर न्यूक्लियसच्या जवळ आला तर तो त्याच्यावरती आदळतो जोरात, आणि मग काय होतो, हा जो न्यूक्लियस आहे तो काय होतो, डिस्ट्रॉय होतो. म्हणून हे जे रुदरफोर्ड मॉडेल ऑफ अन ॲटम आहे, दिस कॅनॉट सजेस्ट द स्टेबल ऑर्बिट. काय आहे, स्टेबल ॲटम. म्हणजे अकॉर्डिंग टू दिस मॉडेल, म्हणजे कुठलं मॉडेल, रुदरफोर्ड मॉडेल, ॲटम हा स्टेबल नाही. का स्टेबल नाही, तर जर इलेक्ट्रॉन स्पायरल पाथमध्ये जर फिरत असेल, असा फिरत 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 तो काय होतो, याजवळ येतो न्यूक्लियसच्या, आणि न्यूक्लियसवरती जर आदळला तर तो न्यूक्लियर पूर्णपणे डिस्ट्रॉय होतो न्यूक्लियस. म्हणून हा अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड मॉडेल, जर इलेक्ट्रॉन एम्प्टी स्पेसमध्ये रिव्हॉल्व होत असतील, आणि ते इलेक्ट्रॉन आपण स्पायरल पाथमध्ये सुद्धा कन्सिडर करू शकतो. स्पायरल पाथमध्ये एखादा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असेल तर तो इथं जवळ येऊन काय होतो, न्यूक्लियसवरती आदळतो, आणि काय होतं, तो पूर्णपणे न्यूक्लियस आहे तो डिस्ट्रॉय होतो. अजून एक महत्त्वाचा कन्सेप्ट काय आहे, अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी, म्हणजे एखादी चार्ज्ड बॉडी भोवती एखादा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असेल तर काय होतं, तो रिव्हॉल्व होत असताना एनर्जी काय करतो, रेडिएट करतो. काय करतो, एनर्जी रेडिएट करतो. हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. काय करतो, इलेक्ट्रॉन जर स्पायरल पाथमध्ये रिव्हॉल्व होत असेल, या पाथमध्ये स्पायरल पाथमध्ये, आणि तो फिरताना काय करतो, इट्स रेडिएट्स एनर्जी, म्हणजे एनर्जी बाहेर टाकतो. किती एनर्जी, तर ई इज इक्वल टू एच टी. त्याला म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी असं आपण म्हणतो. आणि मग अकॉर्डिंग टू दिस रुदरफोर्ड मॉडेल ऑफ एन ॲटम हा स्टेबल नाही.
त्यामुळं आपण दुसरं एक मॉडेल कन्सिडर करणार आहे यानंतर. त्याला आपण म्हणणार आहे बोहर मॉडेल ऑफ एन ॲटम. ओके. नेक्स्ट lecture we will see Bohr's orbit and also we will see the Bohr's postulate 1, 2, 3. Okay. Thank you.